माझा गाव माझी शेती माय व्हिलेज माय फार्म या चॅनलवर मी आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, ही दुपारची वेळ आहे. अगदी कडक ऊन पडलं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. सगळीकडंच अगदी कडक उन्हाळा आहे. किती त्रास होतो आहे हे सांगायलाच नको. प्रत्येकजण काही ना काही उपाय शोधत असते. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळा सुसह्य कसा होईल याचे उपाय प्रत्येकजण शोधत असतात. बापूंनी पण काहीतरी उपाय शोधलेला दिसतोय. हे काय, त्यांचं झाड भिजायला लागलेलं दिसतंय. मोगऱ्याचं झाड छानपैकी भिजायला लागले. पाऊस पडायला लागलेला दिसतोय इथे. बापरे, काहीतरी केलंय. पाण्याच्या धारा लागलेल्या दिसतात इथं. बापूंनाच विचारू काय त्यांनी उपाय शोधून काढलाय या उन्हाळ्यावर. चला जाऊ बापूंकडे. बापू नमस्कार. काय केले? उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून आपल्याकडे जो समोर आपल्या घराच्या समोर जो पत्रा आहे, या पत्र्यावर साधा आणि सोपा उपाय आपण केलेला आहे. बर, अतिशय साध्या पद्धतीनं या पत्र्यावर पाणी पडण्याची सोय आपण केलेली आहे. त्यामुळे पहा, पत्रा गार होतोय आणि पाणी पावसासारखं पडतंय की. पलीकडच्या बाजूला सुद्धा तुम्ही पाहू शकता. मागच्या बाजूला पहा. बापरे, छान वाटतंय. पण थंड पण वाटतंय. काय केलं त्याच्यासाठी? त्यामुळं इथं एकदम हा भाग आहे तो थंड झालेला आहे आणि आपल्याला कुठल्याही पद्धतीच्यासाठी विद्युत पुरवठ्याची किंवा लाईटची गरज पडत नाही. आपण एक वरच्या बाजूला एक सिंटेक्सची टाकी आहे आपली पाण्यासाठी ठेवलेली. त्या सिंटेक्सच्या टाकीतून आपण हे कनेक्शन घेऊन हे पत्र्यावर पाणी पडायची सोय केलेली आहे. लाईट जरी नसली तरी हे चालू राहत आहे. तीव्र उन्हाळा म्हणजे तीव्र जेव्हा ऊन असतं ते कमी झालं की आपण ते बंद करायचं. मग काय केलंय पण तुम्ही बघू शकता वर जाऊन, किंवा मी दाखवतो. चला वर. सगळीकडे पाणी, झाडांना पण पाणी पडते. वरचं पडलेलं पाणी, पत्र्याला पण गारवा थंडावा घरात, झाडांना पाणी. छान युक्ती आहे की. बघू, चला दाखवा आम्हाला. आपण बापूंच्या घरावर म्हणजे जिन्यावर चाललेलो आहोत. वर काय त्यांनी सिस्टीम केलेली आहे ती बघायची आहे, जेणेकरून इतरांना पण त्यांची प्रेरणा घेता येईल किंवा ते दाखवण्यात आम्हाला पण आनंद वाटतोय. बघा, दुपारचं खरं तर ऊन आहे. मी म्हणत होती निवांत बसा, पण त्यांची धडपड चालू होती. एवढं ऊन आहे, आपल्याकडं पाणी आहे, आपण जरा काहीतरी करूया, छान वाटेल म्हणते नाही उपाय शोधून काढलाय. काय काय केलं सांगा तरी बघू. सिंटेक्स टाकी आहे ही. त्या सिंटेक्सचं पाणी सायफन पद्धतीनं खाली येत आहे. हे पहा, तिथं काळ्या पाईपचं तोंड एक आत बुडवलंय. अशा पद्धतीनं ते हे ड्रिपर आहेत. काळी पाईप ह्या उन्हात ना आता दिसतंय का नीट काही कळना मला. पण शेवटपर्यंत असं केले का पाणी पडतं आणि त्याला चांगली मोठी धार लागली आहे की, त्यामुळे शेवटपर्यंत पाणी येते. थेंब थेंब असतं तर ते पाणी पत्र्याला आटून गेलं असतं. पत्र्यावरनं पुढं थोडंसं येत पडतंय. छान, काहीतरी असलं काहीतरी केलेलं बरं आहे आपलं. कूलर वगैरे विकत घेऊन असं काय करण्यापेक्षा मस्त. कडक ऊन कसलं पडले, त्या मानानं बरं केलं आहे आपलं. ठीक आहे, ओके. ठीक आहे. नमस्कार.